हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। डोंबिवलीतील स्फोटाला सरकार जबाबदार। महाविकास आघाडी सरकारच्या काळात 5 कंपन्या हलवण्याचा निर्णय झाला। शिंदे सरकारने पुढे पाऊल उचललंच नाही, अंबादास दानवेंचा आरोप। डोंबिवलीतल्या दुर्घटनेत सकाळपासून आणखी 3 मृतदेह सापडले। मृतांचा आकडा 11 वर। एनडीआरएफच्या टीमकडून शोध मोहीम सुरू। डोंबिवलीतल्या स्फोटानंतर परिसरात दुर्गंधी। कंपनीचे मालक मालती मेहता आणि मलय मेहतांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल। भागवत कराडांनी गेल इंडिया प्रकल्पासाठी 12 बैठका घेतल्या। मंत्री आग्रही असतानाही प्रकल्प राज्यात येऊ दिला नाही। आपल्याच मंत्र्याचे सरकार ऐकत नाहीत का? अंबादास दानवेंची टीका। पुणे अपघात प्रकरणी महाविकास आघाडी आक्रमक। रवींद्र धंगेकरांचा पुणे पोलीस आयुक्तालयाबाहेर ठिय्या, तर पवार गटाचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन। येरवडा पोलीस ठाण्याचं सीसीटीव्ही फुटेज पुणे पोलिसांच्या ताब्यात। वेदांतला पोलीस ठाण्यात पिझ्झा बर्गर दिल्याचा आरोप। पोलीस ठाण्यात कुणी राजकीय दबाव आणला का? चौकशी होणार। बाल सुधार गृहात वेदांत अग्रवालचे पिझ्झा बर्गरचे चोचले बंद। नाश्त्याला पोहे आणि जेवणात पोळी भाजी, घरचं जेवण सुद्धा नाही। सुरेंद्र कुमार अग्रवालची आज पुन्हा चौकशी होणार। सूत्रांची माहिती, विशाल अग्रवालनं वेदांतला गाडी चालवू देण्यास सांगितलं। अल्पवयीन आरोपीच्या ड्रायव्हरचा चौकशीत खुलासा। पुणे अपघात प्रकरणात विशाल अग्रवालसह 3 पोलीस कोठडी आज संपणार। पोलीस आरोपींच्या 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची कोर्टात मागणी करणार। दुष्काळामुळे चारा आणि पाणी टंचाईचं संकट। छत्रपती संभाजीनगरमध्ये गुरं विकण्यासाठी बाजारात गर्दी। उष्णतेच्या लाटेमुळे भाजीपाला, डाळीही 40% महागल्या। लातूरमधील 19 पाझर आणि साठवण तलाव कोरडे ठाक। पाणी पुरवठ्याची 12 खेड्यांची योजना ठप्प, तर छत्रपती संभाजीनगरमधील शिवना नदीचं पात्रही कोरडं ठाक। अकोल्यात पारा 45.5 अंशांवर। यवतमाळमध्ये 43.5, तर अमरावती आणि चंद्रपूरमध्ये 43.2 अंश तापमानाची नोंद। मुंबई, ठाणे, पालघरलाही उष्णतेचा येलो अलर्ट। पुण्यात मान्सूनपूर्व पावसामुळे 231 हेक्टर क्षेत्राचं नुकसान। सोलापुरात केळी बागांचं नुकसान, भरपाई मिळण्याची शेतकऱ्यांची मागणी। क्वालिफायर 2 मध्ये आज राजस्थान विरुद्ध हैदराबादची लढत। फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर हैदराबादच्या फलंदाजांचा कस लागणार। विजेता संघ अंतिम सामन्यात कोलकाताशी भिडणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।